श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण कोणत्या भाज्या या चुकूनही घरामध्ये बनवू नयेत. आपण एक वेळ व्रत नाही केले किंवा उपवास नाही केला तरी चालेल, परंतु काही नियमांचं पालन हे आपल्याला करायचे आहे. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः जर उपवास करत असाल आणि घरातील इतर सदस्यांचे उपवास नसतील तर तुम्हाला अशा कोणत्या भाज्या आहेत की ज्या आपल्याला घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत. कारण काही असे पदार्थ आहेत की जी संकष्टी चतुर्थीला खाल्ले जात नाहीत. नाहीतर तुम्ही जर या भाज्या घरामध्ये बनवत असाल तर तुम्ही केलेल्या व्रताचं उपवासाचं तुम्हाला कोणतंही फळ मिळणार नाही. प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी ही येत असते आणि या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो. त्याचप्रमाणे संकष्टीचा उपवास केला जातो, व्रत केले जाते. हा उपवास जो आहे तर तो रात्री चंद्रोदयानंतरच सोडला जातो. गणपतीचे जे भक्त आहेत, साधक आहेत, उपासक आहेत तर ते संकष्टी चतुर्थीचे व्रत हे अत्यंत भक्तिभावाने आणि श्रद्धेने करत असतात. कोणत्याही पूजेची किंवा कोणत्याही शुभकार्याची सुरुवात ही आपण गणपतीच्या पूजनाने करत असतो. अशा प्रकारे प्रथमेशाचे स्थान मिळालेल्या गणपतीची आराधना जी आहे तर ते आपण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी जास्त प्रमाणामध्ये करत असतो. या दिवशी सकाळी लवकर उठून आपण स्नान वगैरे आटोपल्यानंतर गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत असतो. आपण गणपतीची या दिवशी पूजा केल्यामुळे आपल्यावरील सर्व संकटे दूर होतात आणि मनोकामना ज्या आहेत तर त्यासुद्धा पूर्ण होतात. परंतु या दिवशी जर आपण काही चुका केल्या, काही नियमांचं उल्लंघन केलं किंवा काही पदार्थ खाल्ले तर मात्र आपल्याला कोणत्याही पूजेचे फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. या दिवशी पृथ्वीवरती गणेश तत्व जे आहे तर ते जास्त प्रमाणामध्ये जागृत असते, त्याचप्रमाणे ते जास्त प्रमाणामध्ये कार्यशील असते. आता आपल्याला या दिवशी कोणत्या भाज्या खायच्या नाहीत तर हे आपण पाहणारच आहोत. पण त्या अगोदर आपण हे पाहूया की आपल्याला या दिवशी कोणत्या चुका करायच्या नाहीत. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी काळे वस्त्र आपल्याला परिधान करायचं नाही. याऐवजी तुमच्याकडे असेल तर तुम्ही पिवळ्या रंगाचे वस्त्र किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करू शकता. परंतु चुकूनही काळ्या रंगाचे कपडे या दिवशी घालू नका. काळ्या रंगाचे कपडे घालून पूजा करू नका. गणेश मंदिरामध्ये जाऊ नका. त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तू वापरू नका. आपल्यासोबत कोणत्याही चामड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या नसाव्यात. जेव्हा कधी आपण बाप्पांचं दर्शन घेतो तर तुमच्याकडे जर चामड्याची पर्स असेल किंवा पॉकेट असेल तर अशा वस्तू अजिबात जवळ बाळगू नका. त्याचप्रमाणे या दिवशी अन्नाचा अपमान करायचा नाही. गणपती बाप्पांना तुळस जी आहे तर ती अर्पण करू नये. तुळशीपत्र असेल किंवा मंजुळा असतील तर त्या चुकूनही बाप्पांना अर्पण करू नयेत. दिवसा आपल्याला या दिवशी झोपायचं नाही. घरामध्ये कलह, वादविवाद या गोष्टी करायच्या नाहीत. कोणाचाही अपमान करायचा नाही. त्याचप्रमाणे दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला परत तसेच पाठवायचं नाही, तर त्याला काही ना काही द्यायचं आहे. तुमच्या दारामध्ये जर गोमाता आली तर तिला काहीतरी खायला द्या. घरामध्ये जे असेल चपाती, भाकरी तर ते द्या. कारण गोमाता जी आहे तर ती फक्त भाग्यवान लोकांच्या दारामध्ये जात असते. या दिवशी पशुपक्ष्यांना त्रास देऊ नका. नखे कापणे, केस कापणे तर या गोष्टीसुद्धा आपल्याला या दिवशी वर्ज्य करायच्या आहेत. आता आपल्याला या दिवशी कोणते पदार्थ खायचे नाहीत तर हे आपण पाहणार आहोत. पण त्यापूर्वी आपण काय या दिवशी खाऊ शकतो तर या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सात्विक अन्नपदार्थ खायचे आहेत. तुमचा उपवास असेल तर सैंधव मीठाचाच वापर करायचा आहे. उपवासामुळे आपल्या शरीराला सोडियमची गरज असते आणि ही गरज जी आहे तर ती सैंधव मीठातून पूर्ण होते. त्यामुळे साधे मीठ न वापरता सैंधव मीठाचा वापर करायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी उपवासासाठी तुम्ही नारळ पाणी, दूध, अंजीर, खजूर, शेंगदाणा लाडू, रताळे, सफरचंद, डाळिंब, केळी, पेरू ही जी फळे आहेत तर अशी फळे खाऊ शकता, ज्यामुळे आपल्या शरीरातील पाण्याची गरज जी आहे तर ती भागली जाते. त्यामुळे रसदार आणि जी सीझनल फळे आहेत तर ती तुम्ही उपवासासाठी खाऊ शकता, उपवासाचे पदार्थ खाऊ शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी कोणत्या भाज्या खाऊ नयेत किंवा कोणते पदार्थ खाऊ नयेत. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार. ठराविक अशा तिथी आहेत ज्या दिवसांना आपण अत्यंत शुभ दिवस मानतो. अशा दिवशी मांसाहार जो आहे तर तो चुकूनही करू नये. अंडी असेल, मांस, मटण, मासे तर या आपल्याला गोष्टी घरामध्ये आणायच्या सुद्धा नाहीत आणि करायच्या नाहीत आणि खायच्या सुद्धा नाहीत. तुम्ही उपवास करा अथवा करू नका, परंतु मांसाहार पूर्णपणे आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वर्ज्य करायचा आहे. यानंतर आहे ते म्हणजे भोपळा. दुधी भोपळा असेल किंवा लाल भोपळा असेल तर हा सुद्धा आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी खायचा नाही. त्याचप्रमाणे आपण स्वयंपाकासाठी जे तेल वापरतो तर यामध्ये या दिवशी आपल्याला
सूर्यफूल तेल किंवा सोयाबीन तेल यामध्ये बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते खाणं शक्यतो टाळायचं आहे. काही भागांमध्ये या दिवशी भगरही खात नाहीत, परंतु तुमची जशी पद्धत असेल तर त्यानुसार तुम्ही हे पाळू शकता. त्याचप्रमाणे या दिवशी काळे मीठ खाऊ नये. तुम्ही जरी उपवास करत असाल तरी पॅक केलेले जे ज्यूस आहेत किंवा कोल्ड्रिंक्स आहेत तर याचं सेवन करू नये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवास जेव्हा आपण रात्री सोडतो तर त्यावेळेला आपल्याला कांदा लसूण जो आहे तर तो वर्ज्य करायचा आहे. या दिवशी आपण जी काही भाजी बनवतो तर त्यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. त्याचप्रमाणे उपवास आपण सोडतो तर त्यावेळेला ज्या व्यक्तीचा उपवास आहे तर त्या व्यक्तीने मुळा, गाजर, बीट, फणस तर या गोष्टी खाणे टाळायचे आहे. फणसाचे जे पदार्थ आहेत तर ते खाणं टाळायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला या दिवशी नैवेद्यामध्ये तुळशीचा वापर करायचा नाही. उपवास करणाऱ्या व्यक्तीने कोणाचंही उष्ट खायचं नाही. अगदी लहान बाळ असेल तरीसुद्धा त्याचं उष्ट खायचं नाही आणि आपलं उष्टसुद्धा कोणालाही द्यायचं नाही. आपण जे काही संकष्टीचं व्रत करतो, उपवास करतो याचं पावित्र्य आपल्याला राखायचं आहे, म्हणून आपलं उष्ट कोणालाही देऊ नये आणि कोणाचं उष्ट आपणही खाऊ नये. त्याचप्रमाणे चंद्रोदय होण्याच्या अगोदरच उपवास जो आहे तर तो सोडू नये. कधी कधी ढगाळ वातावरण असतं, अशा वेळेला चंद्र दिसत नाही, तर चंद्रोदयाची जी वेळ आहे तर या वेळेला चंद्राला अर्घ्य द्यावे, नैवेद्य दाखवावा आणि यानंतरच उपवास जो आहे तर तो सोडायचा आहे. चंद्राला आपण जेव्हा अर्घ्य देतो तर त्यावेळेला पाणी जे आहे तर ते पायावरती पडू द्यायचं नाही. तर अशा प्रकारे आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे आणि घरामध्ये मांसाहार, त्याचप्रमाणे दुधी भोपळा, लाल भोपळा आणि काही तेल आहे ज्याचा वापर आपल्याला करायचा नाही आणि असे पदार्थ खाणेसुद्धा आपल्याला कटाक्षाने टाळायचे आहे. आणि तरच आपण जे काही व्रत केलेले आहे, उपवास केलेले आहे त्याचे फळ जे आहे तर ते पूर्णपणे आपल्याला मिळेल.